माझा नागपूरला कार्यक्रम होता, अरुणाताई सबानेंनी ठेवला होता. ज्या हॉलमध्ये कार्यक्रम, तो हॉलची परमिशनच अर्धा तास आधी रद्द केली. मी पोहोचत होतो, त्यांनी मला सांगितलं परमिशन रद्द केली. म्हटलं ताई एक रिक्षाची परवानगी घ्या लाऊडस्पीकर लावलेल्या. मग त्यांनी म्हणे रिक्षा तर आमच्याकडे एक आहे अनाउन्समेंटची. म्हटलं मग ती रिक्षा फडणवीसच्या घरासमोर, सभा तिथंच. मग तिथंच घेतली सभा, त्याच्या घरासमोर घेतली की आम्हाला दाबाचा प्रयत्न कराल तर तुमच्या उरावर नाचू. हा देश आणि ही परंपरा, काँग्रेसने आम्हाला गुलामगिरी शिकवली नाही, कोणाचीच गुलामगिरी शिकवली नाही. मी लहान असताना सेवा दलामध्ये होतो, इयत्ता 4वी-5वीत असताना. वडील माझे काँग्रेसचे अध्यक्ष होते नाशिकला, आणि सेवा दलाच्या शाखेतून आम्ही शिकायचो. काँग्रेस फुटली, म्हणजे दुसरा काँग्रेस, आता इंदिरा गांधी काढणार अशी स्थिती निर्माण झाली. कुठला पक्ष असेल, नाव काय असेल, चिन्ह काय असेल, झेंडा काय असेल, काहीही माहीत नव्हतं. सेवा दलाच्या मुलांनी आत्ताच्या काँग्रेस कमिटीच्या भोवती 3 मजली मनोरा उभा केला, मानवी मनोरा. एका रात्रीमधून अख्खी इमारत रंगवली आणि त्या कंपाऊंड वॉलवरती मोठी स्लोगन लिहिली, ये दीवाने कहां चले जहां इंदिराजी के कदम चले. आज मागच्या आपल्या मुलुंडच्या याच्यात सुद्धा मी हेच म्हटलेलं होतं. आज पुन्हा ती घोषणा देण्याची गरज आहे, ये दीवाने कहां चले जहां राहुल जी के कदम चले. पण त्या पद्धतीने आपण लढायला तयार आहोत का? अत्यंत निकराची लढाई आहे. आतापर्यंतच्या निवडणुका आपण दरवेळेला अशा लढलो की लोकसभेची निवडणूक लढतोय, विधानसभेची निवडणूक लढतोय, आता महापालिकेची निवडणूक लढतोय. नाही, आपण प्रत्येक बूथ जिंकायचा आहे, प्रत्येक बूथ जिंकायचा आहे. आणि त्या बूथवरच्या माणसांनी, आम्ही आमच्या इकडे सुद्धा तोच प्रयत्न करतोय. काल जे 1200-1300 लोक आले होते नाशिकच्या कार्यक्रमाला, ते म्हटले आम्ही बूथवर यायला तयार आहोत, आमच्या परिसरातल्या बूथवर आम्ही उभे राहू आणि आम्ही ओळखून देऊ की हा आमचा शेजारी नाही, हा आमचा पाजारी नाही, हा आमच्या गल्लीमध्ये पण येत नाही. नागरिक तयार आहेत बूथवर यायला, बूथचं काम करायला. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला तयार आहोत का? कारण प्रत्येक जण फ्रस्ट्रेट झालेला आहे. या भारतीय जनता पक्षाने गेल्या 11 वर्षात प्रत्येक कुटुंबाला दुःख दिलेलं आहे, प्रत्येक कुटुंबाला. ते नोटबंदीमधून असेल, ते जीएसटी मधून असेल, हर प्रकारे दुःख दिलेलं आहे. आणि हे सगळं जीएसटी कमी केला आत्ता, आणि बाहेर पोस्टर लावायला सुरुवात झाली, थँक्यू मोदीजी. अरे म्हटलं, कोण नालायक होता जो आतापर्यंत जास्त टॅक्स गोळा करत होता? हे तरी सांगा, कमीत कमी हे तर कळू द्या ना. मोदीजींनी जीएसटी कमी केला म्हणून जर धन्यवाद द्यायचे असतील तर तो नालायक कोण जो जास्त टॅक्स वसूल करत होता हे तर सांगा आम्हाला. या पद्धतीने आमच्याकडं नाशिक मोठ्या प्रमाणावरती शेती आहे. हिरव्या मिरचीला 0% जीएसटी, लाल मिरचीला 12% जीएसटी. येड्यांना हे पण कळत नाही, हिरवीचीच लाल होते आणि आपोआप होते. पण अशा पद्धतीने जीएसटी लावलेले होते. ही रियालिटी आहे ना. लिपस्टिकला 5% आणि सॅनिटरी पॅडला 28%. हे नॉन बायोलॉजिकल आहे, त्याला माहीतच नाही महत्व कशाला द्यायचं, त्याला समजतच नाही ना. आणि हा म्हणणार इतका रोजगार आणि तितका रोजगार. अरे ज्या माणसानी आयुष्याची 35 वर्ष मी भीक मागून खाल्लं असं अभिमानाने सांगतो, तो याला काय रोजगाराचं महत्व असणार आहे? ज्याच्या हाताच्या कष्टाने, ज्यांनी मेहनतीने ना स्वतःच्या आईचं पोट भरलं, ना बापाचं भरलं, ना बायकोचं पोट भरलं, तो सांगणार तुम्हाला रोजगाराबद्दल. पण हा पॅटर्न आपल्याला लक्षात आला पाहिजे ना, की ज्याला काहीच कष्टाचं महत्व नाहीये तो रोजगार कसा का निर्माण करून देईल? ही वेडी आशा आहे, ही भाबडी आशा आहे. आज ज्या पद्धतीने महाराष्ट्राचंही राजकारण चाललंय आपण पाहिलं. म्हणजे विधानसभा निवडणुकांच्या आधीच मी म्हणायचो देवेंद्र फडणवीस आणि त्याचे 2 अग्निवीर, एक अग्निवीर एकनाथ शिंदे, एक अग्निवीर अजित पवार. आणि आता तसं व्हायला सुरुवात झाली ना. त्या तडीपारनी मुंबईत येऊनच सांगितलं ना आम्हाला कोबड्यांची गरज नाही म्हणून. हे तो बोलून गेला आणि आता असलेल्या कोबड्या मोडून टाकायचं काम सुरू झालेलं आहे. असं अचानक पार्थ पवारच्या जमिनीचं प्रकरण बाहेर येत नाही, ते मुख्यमंत्री कार्यालयातून प्लांट केलं जातं.
त्यामुळे ही कुबडी मोडून टाकली जाईल, या अग्निवीराला रिटायर केलं जाईल 4 वर्षांनी, आणि रिटायर झाल्यानंतर पेन्शन नाही, ग्रॅच्युइटी नाही, मेडिकल नाही, काहीच नाही, कॅन्टीनची पण फॅसिलिटी नाही. हे होणार. भाजपनी आतापर्यंत त्यांच्याबरोबर जे जे आले त्यांना गिळंकृत केलेलं आहे. अख्ख्या भारतामधला इतिहास काढा, अकाली दलापासून, बिजू जनता दलापासून, ह्या जेडीयू पासून कुठलाही सहकारी पक्ष यांनी टिकू दिलेलं नाही, वाढू दिलेलं नाही, याला गिळंकृतच केलेलं आहे. आणि या सर्व दृष्टिकोनातून आज हे महत्वाचं झालेलं आहे. 27 महापालिका, 27 जिल्हा परिषदा, वर्षाचं बजेट आहे 4 लाख कोटी या इतक्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं. 5 वर्षाचा अर्थसंकल्प होतो 20 लाख कोटीचा. यांची नजर त्या 20 लाख कोटीवर आहे. या महाराष्ट्रातील लोकसंख्या जगते का मरते, प्रदूषणाने मरते का काय? म्हणजे आता दिल्लीमध्ये आपण पाहिलं दिवाळीच्या वेळेला सर्वोच्च पातळीवरती प्रदूषणाचा आकडा गेल्यानंतर जिथं प्रदूषण मोजलं जातं त्या ठिकाणी यांनी पाण्याचे फवारे मारायला सुरुवात केली, कारण आकडेवारी लपवायची याच्यासाठी. त्यामुळे शहराची किती वाताहत होते याच्याशी यांना काहीही घेणं देणं नाही. यांचं काय होतं, यांच्याकडे कशा पद्धतीने अनिर्बंध सत्ता येते आणि राहते हेच महत्वाचं. आणि त्यासाठी हर प्रकारे ते दडपशाही करतील. जनसुरक्षा कायदा, कालच्या कार्यक्रमात ATS वाले येऊन मला सांगतात की तुमचं प्रोफाइलिंग करायला सांगितलंय. म्हटलं सगळीकडून फोटो काढ, सगळीकडून काढ. म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही, माझे काही 2 नंबरचे धंदे नाहीत, माझे काही असा माझा उद्योग नाही की मला तुमच्या प्रोफाइलिंगची भीती वाटेल. अजिबात नाही. काय हवं ते करायचं ते करा. एका गारगोटीला कार्यक्रम झाला कोल्हापूरमध्ये, कोल्हापूरला कार्यक्रम झाला, गाडीतून उतरताना SP आणि त्या 25 पोलीस हे तिथं हजर, पंडित, हातात नोटीस दिली, राजकीय पक्षावर टीका करायची नाही. आणि म्हटलं यांचा भ्रम असा आहे की माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य पंचगंगेच्या घाटावर बसलेल्या पंडितांनी मला लिहून दिलंय. माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला माझ्या देशाच्या संविधानाने ऑलरेडी दिलेलं आहे, आणि ते मोदी, शहा, भागवत, फडणवीस यांचं मोहताज नाही, ते ऑलरेडी माझ्याकडे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं, तुम्ही काय सांगता टीका करायची नाही राजकीय नेत्यावर, का नाही करायची? म्हटलं हा त्याच्या बायकोच्या गाण्याची तिकीट तुम्हाला पोलिसांना विकायला लावतो म्हणून टीका नाही करायची का? म्हटलं अहो तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सुद्धा आम्हीच भांडणार, आणि तुरुंगात टाकू वगैरे अजिबात धमक्या द्यायच्या नाहीत. म्हटलं हा देश तुरुंगामध्ये जाऊन जाऊन स्वतंत्र झालाय, हे आम्हाला माहिती आहे. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे तुरुंगात नाही गेले त्यांना घाबरवा. आमची परंपराच ती आहे, अभिमानाने तुरुंगात जाऊ, छाती फुगवून सांगू की हो या देशाचं स्वातंत्र्य टिकावं म्हणून तुरुंगात गेलो. असल्या फालतू गोष्टींसाठी आम्हाला घाबरवण्याचे प्रकार करू नका. हे म्हणून म्हटलं तुमच्या नोटीसची किंमत 0 असं म्हणून मी तो बोळा करून फेकला. ते उठले आणि जायला लागले. म्हटलं थांबा बसा, अजून माझं भाषण व्हायचंय ना. म्हटलं हे आत्ताशी तुमच्या नोटीसचं उत्तर दिलं, अजून विषय तर मला बोलायचाच आहे. म्हटलं